मंडळी ते म्हणतात ना, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, अशीच एक घटना घडली आहे। अलीकडे एक अशी अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आलेली आहे। यामध्ये उतावळा नवरा नाही तर उतावळी काकी आहे। आता हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण सांगते। भारतामध्ये विवाह ही एक परंपरा अशी परंपरा आहे जी दोन व्यक्तींना आयुष्यभर एकत्र जगण्याची प्रेरणा देत नाही तर दोन कुटुंबांनाही एकत्र आणते। मात्र सध्याच्या काळात लग्नाच्या अनोख्या आणि धक्कादायक कथा समोर येत आहेत। कुठे पती पत्नीची हत्या करतो तर कुठे पत्नी पतीला संपवते। अशा घटनांच्या दरम्यान बिहारच्या जुमई जिल्ह्यात एक अशी बातमी समोर आली आहे जी पारंपरिक नात्यांच्या सीमारेषा ढासळवते। बिहारच्या सुमई जिल्ह्यातील शिखर या गावातील असा एक लग्न सोहळा पार पडला जो केवळ गावकऱ्यांना आश्चर्यचकित केलं नाही तर सोशल मीडियावरतीही खळबळ उडवून दिली आहे। ही गोष्ट आहे आयुषी कुमारीची, जिने आपल्या पहिल्या पतीच्या उपस्थितीत आपल्या भाच्याशी सचिन दुबे याच्याशी मंदिरात जाऊन थेट 7 फेरे घेतलेत। आयुषीचं पहिलं लग्न 2021 मध्ये विशाल दुबे याच्याशी झालं होतं। त्यांना एक 3 वर्षाची मुलगी देखील आहे। पण गेली 2 वर्षे आयुषी आणि सचिन यांच्यात प्रेम संबंध सुरू होते आणि कोणालाच याची जाणीव सुद्धा झाली नाही। 15 जूनला दोघंही अचानक घरातून पळून गेले। विशालने तक्रार दाखल केली की त्याची पहिली पत्नी गायब आहे। काही दिवसानंतर आयुषीने कोर्टात तलाकाची अर्ज दाखल केली आणि आपल्या मुलीची जबाबदारी स्वीकारण्यास नकार सुद्धा दिला। आयुषी कुमारी। आयुषी कब से प्यार था इससे? 2 साल से। कैसे प्यार हुआ था, कैसे दोस्ती हुई? यानंतर शुक्रवारी गावातील मंदिरात दोघांनी कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केलं। लग्नानंतर सचिन म्हणाला, आम्ही गेली 2 वर्ष एकमेकांवरती प्रेम करतो। आता आमच्या नात्याला समाज मान्यता मिळालेली आहे। तर आयुषीचा पहिला पती विशाल म्हणाला, जर आयुषीला यात आनंद मिळतोय तर मी तिला अडवणार नाही। पण तिने माझ्यावरती जे आरोप लावलेले आहेत ते सगळे आरोप खोटे आहेत। जसजशी ही बातमी समोर आली तसा सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला। कोणी म्हणालं हे नात्यांची मर्यादा तोडणं आहे तर कोणी म्हणालं प्रेमाचा विजय आहे। अनेक लोक विचारत आहेत, असा निर्णय समाज स्वीकारेल का? ही गोष्ट केवळ आयुषी आणि सचिनची नाही तर ही गोष्ट समाजासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची आहे। प्रेम आणि परंपरेमधील संघर्ष हा नवा नाही, पण आपल्याला विचार करायला भाग पडतो तो प्रेमाला मर्यादा असते का? समाजाचे नियम अपरिवर्तनीय असतात का? काळानुसार आपल्यालाही आपलं दृष्टिकोन बदलावं लागेल। शेवटी तर मित्रांनो, जुमईची ही लग्न कथा फक्त एक बातमी नाही तर एक चर्चेचा विषय बनली आहे। तुमचं मत काय? आयुषी आणि सचिन यांचा निर्णय योग्य होता का, की नात्यांची मर्यादा जपणं अधिक महत्त्वाचं होतं? यावरती तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि देश विदेशातील अशाच बातम्यांसाठी पाहत राहा पब्लिक माईक। पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।